माझ्या लेकापासून दूर करायचं होतं ना, ती तर केलंच तू. पण माझ्या नवऱ्याच्या नजरेत पाडलंस मला तू. काय मिळालं तुला माझं घर तोडून? मम्मी साहेब, मी नाही केलं हे सगळं. ये ने बेट, हे असलं मगरीचं असलं माझ्या समोर ढाळू नकस बरं का तू. तुला मला माझ्या लेकापासून दूर करायचं होतं ना, ते केलंस तू. तुला ही घर कधी एकत्र बघवलंच नाही. कान भरलेस माझ्या पोराचे, आणि माझं पोरग कायमचं माझ्यापासून तोडलंच नाही. ह्याला फक्त तू जबाबदार आहेस. मम्मी बस, सगळी चूक स्वतः करायची आणि दोष वाघमारेंना द्यायचा. आता शेवटचं सांगतोय तुला, माझ्या बायकोला त्रास दिलेला मी अजिबात सहन करणार नाही. जर तुला त्रास द्यायचा असेल ना, तर इथून पुढे जे काय घडल ते सहन करायची हिंमत ठेव फक्त तू. चला वाघमारे. ती मम्मी एवढं खाणरडं कसं काय वागू शकते? ती एवढ्या खालच्या थराला जाऊन वागणं असं वाटलंच नव्हतं मला. तरी पप्पा म्हणत होते की त्यांनी ऐकलंय, स्वतःच्या कानाने ऐकलंय. तरी बी तिला खोटंच बोलायचं होतं. तिनं कधीच नाही सुधारणार. बरं झालं वाघमारे आपल्याला वेळेत समजलं, नाहीतर मम्मीनं घर बळकावलं असतं आपलं. वाघमारे आहो, तुम्ही वाईट कशाला वाटून घेताय? सत्य, मी नाही तोडलं रे आपलं घर. हे असलं पाप माझ्यातनं कधीच नाही घडणार. उलट मला अजून पण वाटतं की तू आणि मम्मीने एकत्र यावं, आपलं सगळं घर एकत्र यावं असंच वाटतंय मला कायम. वाघमारे, त्या मम्मीचं बोलणं मनाला नका लावून घेऊ तुम्ही. बघा, ती स्वतःवरचं पाप ना तुमच्यावर ढकलत होती आणि तुम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी ना तुमच्यावर आरोप करत होती. मी नाही तोडलं रे घर, नाही तोडलं मी. वाघमारे, माझा विश्वास आहे की तुमच्यावर. तुम्ही असं कधीच काहीच करणार नाही. माझी बायको घर तोडणारी नाही, तर घर जोडणारी आहे. काय हो चित्रकार, लय खुश असाल ना आज? तुमच्यामुळं माझा लेक दारातून मला ऐकून गेला म्हणून. माया, मला दोष देण्यापेक्षा जरा स्वतःच्या चुका बघ. सत्य, आज जे काही तुझ्याशी वागतोय ना, त्याला तूच जबाबदार आहेस. अगं, मंजूला घराबाहेर काढायचा, तिला बेघर करायचा विचार तरी कसा आला तुझ्या मनात? हो चित्रकार, तुम्ही माझं बोलणं चूर्ण ऐकलं होतं, आणि चूर्ण ऐकलंच होतं तरी मला जा विचारायचं होतं की